कथेचं नाव आहे चित्राक्षी. भाग दुसरा, अंतिम भाग. लेखक आशिष. भाग पहिल्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. सोहन काकांजवळ पोहोचल्यानंतर काकांनी सोहनला सांगितलं. जेव्हा ते विंटेज शॉपमध्ये वस्तू बघायला गेले होते तेव्हा बोलता बोलता मॅनेजरला ते चित्रकार आहे हे कळालं, तेव्हा त्यानेच त्यांना ही पेंटिंग काढून दाखवली. त्यांनासुद्धा ही पेंटिंग पाहताच खूप आवडली. मॅनेजरने सुद्धा ही पेंटिंग काही वर्षापूर्वीची आहे आणि ती कुठेतरी उत्खननात सापडली आहे असं सांगितलं. याचा अर्थ त्यांच्याकडे असलेली प्रत्येक वस्तू कुठून आली, कोणी आणली याचा लेखाजोगा ते नक्की ठेवत असतील. आता आपल्याला तिथेच जाऊन या गोष्टीच्या तळापर्यंत जाण्यासाठी उपयुक्त माहिती मिळेल. सोहनला सुद्धा ही गोष्ट ऐकून खूप आनंद झाला. दुसऱ्या दिवशी ते दोघे पुन्हा त्या दुकानात गेले. पण मॅनेजरला जास्त संशय नको म्हणून काकांनी सोहनला त्याच्याकडे बोलायला पाठवलं आणि ते दुसरीकडे वस्तू बघण्यासाठी निघून गेले. सोहन मॅनेजरजवळ जाताच त्याने त्याला ओळखल्याने विचारलं, बोला सर, काय मदत करू शकतो तुमची? सोहनने त्याला पेंटिंगचं सुरुवातीचं रेकॉर्ड विचारलं. मॅनेजरने त्याला सांगितलं की सर, ही गोष्ट कॉन्फिडेन्शियल असल्यामुळे या गोष्टी आम्ही कोणाला सांगू शकत नाही. सोहनने खूप विनंती केल्यावर सुद्धा त्याने नकार दिला. शेवटी सोहनने त्याला काही रक्कम टीप म्हणून देण्याचं कबूल केलं. तेव्हा तो बोलला, सर, या सगळ्या वस्तूचा लेखाजोगा आमच्या डेटाबेसमध्ये आम्ही सेव्ह करतो आणि खूप मोठे रेकॉर्ड असल्यामुळे आता या वेळेला पेंटिंगचं रेकॉर्ड मी सध्या काढू शकणार नाही. मी संध्याकाळी याची माहिती काढून तुम्हाला बाहेर भेटल्यावर देऊन टाकतो. सोहन त्यावर ओके म्हणून काकासोबत निघून जातो. संध्याकाळी सोहनला मॅनेजरला पेंटिंगच्या रेकॉर्डची प्रिंट देतो. पैसे घेतो आणि निघून जातो. सोहन ती प्रिंट घेऊन काकांकडे जातो. त्यावर त्यांना त्याची माहिती मिळते. 2 वर्षापूर्वी दिसपूर या गावाच्या बबलू नामक व्यक्तीने ही पेंटिंग शहरामध्ये या दुकानात विकली होती आणि माहितीमध्ये ही पेंटिंग खोदकाम केल्यावर सापडली हे नमूद केले होते. सोहनने पटकन त्याच्या मोबाईलवर दिसपूर या गावाची माहिती काढली. या शहरापासून फार लांब गाव होतं ते. रात्री पुन्हा सोहनने चित्राला आवाज देऊन तिला तिच्या गावाचं नाव दिसपूर आहे का हे विचारलं. तेव्हा तिने इशारा करून हो असं उत्तर दिलं आणि पुन्हा तिच्या डोळ्यामधून अश्रू पडू लागले. सोहनने तिला सांगितलं, चित्रा, तू काहीच काळजी करू नकोस. तुझ्या या अवस्थेला जो कोणी जबाबदार असेल त्याला मी सोडणार नाही. तुला यातून मी मुक्त करेल. त्यावर चित्राला सुद्धा खूप आनंद झाला. काका सोहनला बोलले, सोहन, मी सुद्धा तुझ्यासोबत आहे. आपण सोबत मिळून चित्राला न्याय देऊ. त्यावर सोहन बोलला, काका, तुम्ही खरंच नका त्रास घेऊ. इतक्या लांबचा प्रवास, तुमची तब्येत, शिवाय तिकडे जाऊन समोर कोणती परिस्थिती येईल हे काहीही सांगता येणार नाही. तुमच्यामुळेच खरं तर मला बळ मिळालं. तुमच्या मार्गदर्शनाशिवाय मला काही गोष्टी सुचल्या पण नसत्या. त्यामुळे हे काम आता मीच करेल. फक्त तुमचा आशीर्वाद असू द्या, काका. त्यावर काकासुद्धा सोहनचे कौतुक वाटले. चित्रा ना त्याच्या नात्याची ना गावची, पण तिला या त्रासातून मुक्त करण्यासाठी चाललेली सोहनची धडपड पाहून काकांना सुद्धा त्याचा अभिमान वाटला व ते म्हणाले, नक्कीच सोहन, तू चित्राला दिलेल्या वचनाप्रमाणे नक्की न्याय मिळवून देशील याची मला पूर्ण खात्री आहे. माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. पेंटिंग काकांकडेच ठेवून दुसऱ्या दिवशी सोहन त्याच्या घरी गेला. गेल्या गेल्या ऋषाने त्याचं स्वागत केलं आणि काम पूर्ण झालं का विचारलं. तेव्हा सोहन तिला म्हणाला, हो, काम झालं, पण आता अजून एक महत्त्वाचं काम राहिलं आहे. त्यासाठी मला काही दिवसाकरता बाहेर जावं लागणार आहे. त्यावर ती म्हणाली, आता कोणतं काम काढलंस? तेव्हा तो म्हणाला, अगं, कंपनीने एक गव्हर्नमेंट प्रोजेक्ट घेतला आहे. त्यासाठी मला अपॉइंट केलं आहे एका गावी. काही दिवसात येईल परत. तसं पण फोनवर आपण संपर्कामध्ये राहूच ना. असं म्हणून त्याने त्याची सॅक तिच्यासमोर पॅक करायला घेतली. ऋषाने तो फ्रेश होत असताना मुद्दाम त्याची बॅग चेक केली होती आणि अजूनही ती त्याच्या सामानामध्ये काहीतरी शोधत होती. ही गोष्ट सोहनला सुद्धा लक्षात आली. तो तिला म्हणाला, काय गं, किती संशय घेतेस अजून? फ्रेम कधीची परत दिली आहे मी. तुला विश्वास नसेल तर दुकानात फोन लावून देतो. त्यावर ती म्हणाली, नको नको, आहे रे विश्वास मला तुझ्यावर. काळजी वाटते तुझी म्हणून मी तुला टोकते काही गोष्टींसाठी. तू फक्त प्लीज लवकर ये काम करून. मला खूप कंटाळा येतो एकटीला. त्यावर सोहन तिला म्हणाला, नक्की मी लवकर येतो आणि आल्यावर तुझ्यासाठी एक सरप्राईज पण असेल, ओके? त्यावर ऋषा खुश होते. मग ती त्याला निरोप देते आणि तो निघून जातो.
सोहन त्याच्या ऑफिसमध्ये येऊन तिथे थोडंसं पेंडिंग काम करून काही दिवसाची सुट्टी घेऊन पुन्हा काकांकडे जातो आणि पेंटिंगसोबत घेऊन तो आता दिसपूरला जायला निघतो. तिकडे जाणारा रस्ता, वाहन याची माहिती त्याने आधीच काढून ठेवलेली असते. त्यानुसार तो तिथे दुपारी पोचतो. तिथे गेल्यावर त्याच्या लक्षात येते हे गाव नसून छोटंसं खेडेगावच होतं. गावाच्या सुरुवातीलाच एका हॉटेलवर तो फ्रेश होतो आणि भूक लागली असल्यामुळे थोडंसं खाऊन घेतो. पेहरावावरून तो शहरी भागातला दिसल्यामुळे हॉटेल मालक त्याची आस्थेने चौकशी करतो. सोहनने सुद्धा त्याला जुजवी माहिती सांगितली आणि त्याला बबलूबद्दल विचारलं. तेव्हा मालकाने त्याला विचारलं की तुम्ही बबलूला कसं ओळखता? तेव्हा त्याने शहरामध्ये आमची भेट झाली होती असं खोटं सांगितलं. तेव्हा मालकाने त्याच्याकडे काम करत असलेल्या एका मुलाला सोहनसोबत बबलूकडे पोचवायला सांगितलं. तेव्हा ते दोघं काही वेळातच बबलूच्या घरी पोचले. योगायोगाने बबलू घरीच होता. सोहनला सोडून तो मुलगा निघून गेला. बबलू काही विचारणार एवढ्यात सोहननेच त्याला विचारलं की मला चित्राबद्दल काहीतरी विचारायचं आहे. ते ऐकून बबलू त्याला बोलला, अरे सर, तुम्ही शहरातल्या शाळेतून आलात ना? चित्राला शाळेमध्ये टाकून किती वर्ष झाली आता? कशी आहे चित्रा? हे ऐकून सोहनला पहिले तर खूप शॉक बसला. अचानक अशी त्याच्याशी संबंध नसलेली गोष्ट ऐकून त्याला काय बोलावं काही सुचलंच नाही. पण यानंतरच्या सगळ्या गोष्टीची उकल होऊ शकते हे लक्षात घेऊन सोहन पूर्ण सावरला आणि त्याने सुद्धा त्याला हो म्हणून दुजारा दिला. सुदैवाने त्याला पुन्हा काही विचारायच्या आतच बबलू बोलू लागला, सर, चित्रा ही याच गावची एकदम हुशार हसरी मुलगी आहे. ती लहान असतानाच काही दिवसाच्या फरकाने तिच्या आईबाबांचा मृत्यू झाला. मग तिची जबाबदारी तिच्या आजीवर येऊन पडली. तिच्या आजीने पण कष्ट करून तिला खूप सांभाळलं. चित्राला सुद्धा तिच्या आजीच्या कष्टाची जाणीव आहे. ती सुद्धा तिला कामात मदत करत होती. पण नशिबाचे खेळ खूपच वेगळे असतात सर. 5 वर्षापूर्वी तिची आजीसुद्धा एका रात्री अचानक गेली. चित्राला कळालं सुद्धा नव्हतं की तिची आजी गेली. तेव्हा रात्री तिच्या बाजूला बसून कितीतरी वेळ फक्त ती रडत होती. बाहेर येऊन आवाज तरी कोणाला देणार? मुकी आहे बिचारी. मग अशीच शेजाऱ्यांकडे दरवाजा वाजवून तिने जागं केल्यावर मग लोकांना माहिती झालं. मग सगळ्यांनी मिळून दुसऱ्या दिवशी तिच्या आजीचे सोपस्कार पार पाडले. पण चित्रा तर एकटीच पडली. तिचं असं कोणीच नातेवाईक नव्हतं गावामध्ये. पण आमच्या गावचे एक भले माणूस भैरव म्हणून आहेत सर. त्यांनी सगळ्यांना सांगितलं की चित्राच्या शिक्षणाची जबाबदारी ते उचलणार आहेत आणि तिला काही दिवसात मग शिक्षणासाठी शहरातल्या शाळेत घेऊन गेले आणि तिची ॲडमिशन करून परत आले. हे सर्व ऐकून सोहनच्या डोळ्यात पाणी आलं. तो काही वेळ स्तब्ध बसून होता. तो काहीच बोलला नाही. बबलूने त्याची शांतता भंग करत त्याला विचारलं, सर सांगा ना, चित्रा कशी आहे? तिला सोबत का नाही आणलं तुम्ही? ते ऐकून सोहनच्या मनात खूप सारे विचार घोळू लागले. आता काय करायचं आणि काय सांगायचं याला? बबलूच्या बोलण्याने सोहनच्या मनात असंख्य गोष्टी थैमान घालू लागल्या. चित्राचं त्याला अस्तित्व दाखवणं, न बोलता फक्त चित्र काढून तिची आपबीती सांगणं आणि तिच्याबद्दल माहिती मिळाल्यावर ती अजूनही जिवंत आहे हे समोरच्याकडून ऐकणं. आता विश्वास तरी कोणावर ठेवायचा या विचाराने तो फक्त बसून होता. बबलूने पुन्हा त्याला आवाज दिला आणि त्याची तंद्री भंग पावली. बबलूने त्याला विचारलं, सर काय झालं? तुम्ही बोलत का नाही? खूप थकलेले दिसता. असं करा सर, तुम्ही थोडा वेळ आराम करा, आपण निवांत बोलू. सोहनने त्याला होकार दिला आणि तिथेच चटईवर त्याने अंग टाकलं. थोड्या वेळ त्याला शांत झोप लागली. नंतर तो उठून बसला तर घरामध्ये कोणी नव्हतं. बबलू काही कामानिमित्त बाहेर गेला होता. तो बसून विचार करत होता. बबलू आल्यावर पुन्हा चित्राचा विषय काढेल. त्याला खरी परिस्थिती सांगावी की नाही? बोलताना तर तो खूप चांगला मनाचा वाटला. पण ज्या भैरवमुळे चित्रावर ही वेळ आली हे जर बबलूला सांगितलं तर तो विश्वास ठेवेल की नाही? तो तर त्याला चांगला वाटत होता. असा विचार करत बसलेला असताना थोड्या वेळाने बबलू घरी आला. त्याने बाहेरून काहीतरी खायचं सामान आणलं होतं. संध्याकाळसुद्धा झाली होती. त्याने सोहनला विचारलं, सर आराम झाला का? त्यावर सोहन त्याला हो म्हणाला. सोहनने त्याला विचारलं की चित्रा कुठे राहते? तिचं घर तू दाखवू शकेल का? त्यावर तो बोलला, हो सर, मी तुम्हाला घेऊनच जाणार होतो. मग त्यांनी जेवण वगैरे केल्यावर थोडंसं रात्रीचं ते बाहेर पडले. गावाच्या थोडंसं बाहेर शेतवजा भागामध्ये एक कच्चं बांधकाम केलेलं घर होतं. बबलूने सोहनला तिथे जवळ गेल्यावर सांगितलं की इथे चित्रा राहत होती तिच्या आजीसोबत.
आतमध्ये सामान काहीही नसल्यामुळे बाहेरून फक्त कडी लावलेली होती. सोहनच्या हातात टॉर्च देऊन बबलूने कडी उघडली आणि तो आतमध्ये गेला. त्याने सोहनला आवाज दिला आणि आतमध्ये यायला सांगितलं. तसं सोहनला पाठीमागून कोणीतरी धक्का देऊन आतमध्ये लोटत असल्यासारखं जाणवलं. नेहमीप्रमाणे त्याने त्याची सॅक पाठीवर घेतली होती. तीच त्याला आतमध्ये ढकलत होती. तो पहिले भांबावला आणि त्याने मागेच राहायचा प्रयत्न केला, पण जोरदार धक्क्याने तो आतमध्ये आला. आतमध्ये आल्या आल्या सॅक ही खालीवर मागे पुढे जोरजोरात हालचाल करू लागली. बबलूचं सोहनकडे लक्ष जाताच चमकून तो बोलला, सर हे काय होत आहे तुम्हाला? सोहनला सुद्धा काहीही कळायच्या आत त्याची सॅक फाटली आणि त्यातून फ्रेम बाहेर पडली आणि हवेत गोल गोल फिरू लागली. दोघे जण अवाक होऊन ते दृश्य पाहत होते आणि अचानक चित्राच्या पेंटिंगच्या मुलीचं रूप एकदम विचित्र भीतीदायक झालं आणि बबलूच्या दिशेने जोरात उडू लागली. बबलूला काय होतं हे कळलंच नाही. भीतीने तो एकदम मागे सरकला. फ्रेम त्याच्या दिशेने येत होती, पण सोहनने एकदम भानावर येऊन आवाज दिला, चित्रा थांब, त्याला काहीही करू नको, त्याने तुझं काय बिघडवलं आहे? ते ऐकून फ्रेम सोहनकडे वळली आणि तिच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू गळू लागले. ती सैरभैर इकडं तिकडं उडू लागली. त्यात असंख्य भावनांचा जोर होता. बबलूला हे बघून फक्त चक्कर यायची बाकी होती, पण सोहनने त्याच्याकडे जाऊन त्याला सावरलं. तोपर्यंत चित्रासुद्धा हवेत एका ठिकाणी थांबली होती. बबलूला खूप आश्चर्य वाटलं आणि तो घाबरून बोलला, सर ही फ्रेम अशी हवेत तुमच्याकडे कशी आली? कोण आहात तुम्ही? सोहनला वाटलं आता तसंही याला सगळं माहीत झालं आहे. पुढे जे होईल ते होईल असा विचार करून सोहनने त्याला बराच वेळ सगळी गोष्ट समजावून सांगितली आणि त्याची मदत करायला विनंती केली. बबलूला सुद्धा पहिले विश्वास बसला नाही, पण समोर दिसत असलेल्या गोष्टीमुळे त्याला ही गोष्ट मानावी लागली. फ्रेमचं सुद्धा त्याच्या अंगावर धावून जायचं कारण सोहनने त्याला सांगितलं. बबलूने ती शहरामध्ये काही रकमेकरता विकली होती आणि पहिल्यांदा चित्रानेच त्याला बघितलं होतं आणि इतके दिवस अशा अवस्थेला हा पण तेवढाच कारणीभूत आहे म्हणून ती रागाने त्याच्या अंगावर आली होती. पण त्याचं कारणसुद्धा बबलूने सोहनला सांगितलं. त्याने त्याच्याकडे असलेल्या थोड्याशा शेतावर व्याजाने पैसे उचलले होते. ते परत करूनसुद्धा त्याला जमीन बळकावण्याची धमकी दिली होती आणि याला दुसरा तिसरा कोणीही जबाबदार नसून भैरव होता. मग बबलूने सोहनला भैरवबद्दल त्याच्या काळ्या कृत्याची सगळी माहिती सांगितली. खूप गरीब लोक त्याच्या दहशतीखालीच होती. त्यांनी खूप जणांना कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्रास दिला होता. कोणाचीही त्याच्या विरोधात बोलायची हिंमत होत नव्हती. मग सोहनने त्याला विचारलं की तू तर मला तो भला माणूस होता म्हणून सांगितलं. त्यावर बबलू म्हणाला, सर मला वाटलं त्याचा तुमच्याशी खूप चांगला संबंध असेल. त्याच्या विरोधात मीच काय गावातलं कोणीही बोललं नसतं आणि बोलणार पण नाही. सोहन त्यावर बोलला की म्हणजे चित्राला सगळ्यासमोर दत्तक घेऊन तिच्या शिक्षणाची जबाबदारी घेणं हा सुद्धा एका ढोंगाचाच प्रकार होता तर. पण चित्राला त्याच्यामुळे कसा जीव गमवावा लागला हे त्याच्या लक्षात आलं नाही. सोहनने थोडा वेळ विचार केला आणि त्याला आठवलं की चित्राने एका मोठ्या झाडाखाली ती घाबरलेल्या अवस्थेत बसलेली आहे असं चित्र दाखवलं. त्याने बबलूला विचारलं की तुला ही फ्रेम कुठे आणि कशी सापडली? त्यावर त्यांनी सांगितलं की गावाच्या बाहेर थोडे घनदाट झाड आहे आणि तिथे तो एकदा सकाळी लाकडं गोळा करायला गेला होता. तिथेच त्याला जमिनीवर थोडंसं आतमध्ये काहीतरी चमकताना दिसलं. जवळ जाऊन बघितल्यावर त्याला ही फ्रेम दिसली. नंतर तो ती घरी घेऊन गेला आणि काही दिवसात त्याच्याकडे एक शहरामध्ये राहणारे नातेवाईक येऊन गेले. त्याला ते दाखवल्यावर त्यानेच त्याला कल्पना दिली की शहरामध्ये जुन्या वस्तूच्या दुकानामध्ये जाऊन ही फ्रेम जुनी जमिनीत सापडली असं सांग, तुला त्याचे जास्तीचे पैसे मिळू शकतील. आणि झालंसुद्धा तसंच. मग ते दोघे रात्रीच त्या जागेवर गेले आणि तिथे आजूबाजूला खरंच मोठी झाडं होती. सोहन आणि बबलू दोघेही चालत असताना पुन्हा चित्राची फ्रेम हवेत तरंगू लागली आणि समोर जायला लागली. दोघेही तिच्या मागे मागे चालत होते. ती एका झाडाखाली जाऊन थांबली. त्यावेळेस तिथेच ती घाबरून बसलेली होती आणि पुन्हा ती उडून थोड्या अंतरावर असलेल्या झाडाजवळ थांबली आणि तिथेच खाली फ्रेम आडवी पडली. सोहनला कळून चुकलं की याच ठिकाणी भैरवने चित्राचा जीव घेतला होता. झालं असं होतं की जेव्हा भैरव चित्राला तिच्या आजीच्या जाण्यानंतर तिच्या घरी घेऊन गेला होता
तिला तो एका वरच्या खोलीत बंद करून ठेवत होता. पण आवाजामुळे तर कधी समोर आल्यामुळे चित्राला त्याच्याबद्दल खूप काही गोष्टी कळाल्या होत्या. एकदा असंच रात्री भैरव त्याच्या सहकाऱ्यांसोबत पत्ते खेळत बसला होता. त्यांच्यात खूप मोठा जुगार खेळला जात होता. चित्रा ते लपून पाहत होती. त्यातल्या एकाचं तिच्याकडे लक्ष गेलं आणि तो भैरवला बोलला की हिने काही गोष्टी बाहेर सांगितल्या तर. त्यावर भैरव हसायला लागला आणि बोलला, ही मुकी काय सांगणार आहे आपल्याबद्दल. यावर सगळे हसायला लागले आणि त्या दिवशी भैरवने जुगारात खूप मोठे पैसे हरले आणि पुन्हा जिंकू म्हणून तिथल्या लोकांकडून पुन्हा उधार पैसे घेतले. पण तो दिवस त्याचा नव्हताच. होते नव्हते सगळे पैसे त्याने गमावले. बाकीचे लोक घरी गेल्यावर त्याला खूप राग आला आणि भीतीसुद्धा वाटली की आता एवढे पैसे आणायचे कुठून. तो रागातच चित्राच्या रूममध्ये गेला आणि तिथे काही कोऱ्या कागदावर चित्राने पेन्सिलने काही चित्र बनवले होते. त्यात काही भैरवचे काळ्या कृत्याचे चित्र बघून त्याचा पारा चढला आणि त्याने चित्राला खूप मारलं आणि बोलला, मुकी आहेस पण माझी वाट लावण्यासाठी पूर्ण तयारी करून ठेवलीस तू. थांब, आता तुझी काय हालत करतो ते बघ. असं म्हणत त्याने तिला कोंडून टाकलं आणि तो त्याच्या रूममध्ये गेला. हरलेल्या पैशामुळे त्याला रात्रभर शांत झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशी त्याच्याकडे त्याच्या ओळखीचा शहरातला मित्र आला. भैरवने त्याला जुगारात पैसे हरल्याची आणि कर्जाची गोष्ट सांगितली. आता गावात कोणाकडून काही पैसे घ्यायची सुद्धा परिस्थिती नव्हती. तेव्हा त्याच्या मित्राने चित्राला शहरात विकण्याचा सल्ला दिला. ती दिसायला तशी सुंदर होती. तिचे भरपूर पैसे मिळतील आणि कर्ज पण फिटेल या विचाराने भैरव क्रूर हसला. दुपारी त्याने गावात सगळ्यांना तो चित्राला शहरामध्ये शाळेत टाकण्याकरता सोबत घेऊन जाणार आहे असं सांगितलं. आणि त्याच रात्री त्याने मित्राला सोबत घेऊन तिला गाडीत बसवलं आणि ते गावाच्या बाहेर पडले. गाडीत त्यांचा तिला विकण्याचा पुन्हा विषय निघाला. तिला तिच्यासोबत हे काहीतरी वाईट करणार याची भणक लागली आणि तिने भैरवच्या मित्रासोबत गाडीबाहेर पडण्यासाठी झटपट सुरू केली. तिने त्याच्या हाताला जोरात चावा घेतल्यामुळे तो ओरडला आणि भैरवचं संतुलन बिघडलं आणि त्याची गाडी बंद पडली. एका क्षणात चित्रा दरवाजा उघडून गाडीबाहेर पडली आणि जिकडे नजर जाईल तिकडे पळू लागली. तिच्या पाठीवर तिचं दप्तरसुद्धा होतं. तिच्या मागे भैरव आणि त्याचा मित्रसुद्धा पळाला. पळून थकल्यामुळे चित्रा एका झाडाखाली घाबरत बसली. दोघेही तिच्या मागे असल्याची तिला चाहूल लागली. भैरव तिला आवाज देत होता, चित्रा पळू नको, परत ये, तू कुठेच जाऊ शकणार नाहीस, तो जवळ येत आहे याची चाहूल लागताच चित्रा पुन्हा एकदा पळाली आणि अजून थोड्या अंतरावर असलेल्या झाडाच्या मुळापाशी लपून बसली. थोडा वेळपर्यंत तिला कसलीच चाहूल लागली नाही आणि खूप थकलेली असल्यामुळे ती तिथेच टेकून बसली. पण काही वेळानंतर तिच्या मागून भैरव आला आणि त्याने तिचा मागून गळा पकडला आणि क्रूर हसत म्हणाला, आता तुला माझ्यापासून कोणीच वाचवू शकणार नाही. पळून जात होती काय. त्याने तिला खूप निर्दयीपणे मारलं. ती रडत होती पण तिचा आवाज ऐकणारं कोणीच नव्हतं. भैरवसोबत तिची झटापट अपयशी ठरली आणि त्याने रागात तिचा गळा खूप जोरात आवळला. चित्रा त्याच्यासमोर टिकाव धरू शकली नाही आणि तिने तिथे जीव सोडला. तिचा देह शांत झाल्यावरच भैरवने तिला सोडलं आणि ती तिथेच पडली. त्याने तिचं दप्तर फाडून इकडे तिकडे जोरात भिरकावलं. त्यातून तिने नुकताच एका मुलीचं चित्र बनवलं होतं. तो कागद उडून थोड्या अंतरावर जाऊन पडला आणि बाकीचे कपडे तिथेच पडले. त्याचा मित्र त्याला शोधत शोधत तिथे आला. त्यांनी चित्राच्या निष्प्राण देहाकडे बघितलं आणि तो भैरवला बोलला, अरे मूर्खा, काय केलंस हे? जीव घेतलास पोरीचा, आता काय करशील? हीच पैसे देऊ शकणार होती तुला. आता भैरवलासुद्धा त्याच्या कृत्याचा पश्चाताप झाला. त्याच्याकडून रागात एका निष्पाप मुलीचा जीव गेला, पण त्याची खंत त्याला बिलकुल वाटली नाही. उलट आता पैसे मिळणार नाही म्हणून तो ओरडू लागला. पण मित्र त्याला बोलला की आता या गोष्टीचा काहीच उपयोग नाही. फक्त आता तो जेलमध्ये जायला नको म्हणून त्याने तिच्या देहाची विल्हेवाट लावायचं सुचवलं. अत्यंत थंड डोक्याने दोघांनी तिचं सामान आणि तिचा देह जवळच असलेल्या खोल दरीत टाकून दिला आणि कोणाला संशय नको म्हणून ते शहरामध्ये 3-4 दिवस राहून परत आले. दुर्दैवाने चित्राचा देह कोणालाच दिसू शकला नाही, पण तिच्या आत्म्याने तिच्या काढलेल्या चित्रामध्ये प्रवेश केव्हाच केला होता. त्याच्या काही दिवसातच भैरवच्या मित्राला त्याच्या क्रूर कर्माचं फळ मिळालं आणि तो भीषण अपघातात जागीच ठार झाला.
पण भैरव तसाच निर्भीड जगत होता. त्याचा बदला घेण्यासाठी चित्रा त्या चित्ररूपात वाट पाहतच होती की ते चित्र बबलूच्या हातात पडलं आणि त्याने ते शॉपमध्ये विकलं. सोहन आणि बबलूला सुद्धा चित्रासोबत झालेल्या क्रूर प्रकाराबद्दल खूप दुःख झालं. भैरवला अटक करण्याचा प्रश्नच नव्हता, कारण पुरावा म्हणून तिचा देह मिळणे मुश्किल होतं. पण तिला कोणत्याही परिस्थितीमध्ये न्याय मिळवून द्यायचा हा निश्चय दोघांनी केला आणि दोघांनी एक प्लान तयार केला. अजूनही भैरववर कर्ज होतंच. त्याला काहीही करून पैसा पाहिजे होता. हे बबलूने सोहनला सांगितलं. तेव्हा कसंही करून भैरवला आमिष दाखवून त्या जागेवर आणायचंच. दुसऱ्या दिवशी बबलू भैरवकडे गेला आणि शहरातून त्याच्या ओळखीचा एक जण कमी पैशात तिप्पट खोट्या नोटा देणार असल्याचं सांगितलं. हे ऐकून भैरव बबलूवर खूप खुश झाला आणि लगेच तयार झाला. पण ठरल्याप्रमाणे रात्री गावाच्या बाहेर बबलू भैरवला घेऊन आला आणि सोहनसोबत त्याची ओळख करून दिली. सोहन जवळच्या सॅकमध्ये त्यांनी खूप कागद गोळा केले होते, म्हणून ती जड आणि फुगीर दिसत होती. खूप पैसे मिळणार म्हणून भैरवने त्याच्याजवळचे थोडे पैसे दिले आणि सोहनला सॅक मागितली. ती त्याच्याजवळ घेताच त्याने ती उघडून बघितली तर आतमध्ये त्याला फक्त कागद दिसले. त्याने रागात ते फेकून दिले. पण सॅकमधून चित्राची फ्रेम त्याच्या चेहऱ्यासमोर तरंगत आली. आता तिच्या चेहऱ्यावरचे निरागस भाव जाऊन प्रचंड रागाने लालबुंद झालेले मोठे डोळे बघून भैरवची बोबडी वळाली. त्याला काहीच समजले नाही व एकदम घाबरून तो पडला. सोहन त्याला बोलला, "अरे चांडाळा, अजूनही ओळखलं नाहीस का तिला, जिचा काही वर्षापूर्वी तू निर्दयीपणे जीव घेतला? चित्रा आहे ती." चित्रा नाव ऐकून भैरव खूप घाबरला आणि उठून पळू लागला. फ्रेमसुद्धा त्याच्या मागे उडत जाऊ लागली. सोहन आणि बबलू दोघेही त्यांच्या मागे धावत गेले. ज्या झाडाखाली चित्राचा भैरवने जीव घेतला होता तो तिथेच पळून थकल्यामुळे अडखळत पडला. आता त्याच्या अवतीभवती त्वेषाने चित्रा जोरात फिरू लागली. तोपर्यंत दोघेही तिथे पोचले. भैरव चित्राच्या गयावया करू लागला, माफी मागू लागला. पण त्याचा गुन्हा इतका मोठा होता की यासाठी कोणतीही शिक्षा त्याच्यासाठी कमीच पडेल. शेवटी चित्रा मोठा आ वासून त्याच्या अंगावर धावली आणि फ्रेमने तिथेच मोठा पेट घेतला. बघता बघता भैरव त्या आगीच्या लोळामध्ये आला आणि तिथेच तडफड करत जळून त्याचा कोळसा झाला. आता चित्राला पूर्णपणे न्याय मिळाला होता, पण तिचं चित्ररूपी अस्तित्वसुद्धा जळून गेल्यामुळे सोहनला खूप दुःख झालं. तो खूप वेळपर्यंत तिथेच रडत उभा होता. शेवटी बबलूने त्याला सावरत घरी नेलं. दुसऱ्या दिवशी काही जणांना भैरवचा कोळसा झालेला मृतदेह सापडला. पोलिसांना सुद्धा त्याचा मृत्यू हत्या की आत्महत्या याचा छडा लागला नाही. मग बबलूचा निरोप घेऊन सोहन पुन्हा त्याच्या शहरामध्ये पोचला. पहिले त्याने काकांची भेट घेऊन त्यांना सगळी घटना सांगितली. पण चित्रासुद्धा गेल्यामुळे आता तिची आठवण म्हणून काहीही नाही म्हणून तो खूप दुःखी झाला. त्याचं दुःख पाहून काकाने त्याला एक सपाट लाकडी बोट दिला आणि त्याच्या मनातल्या कलाकाराला जागं करून त्याला चित्राची कलाकृती घडवायला सांगितली. सोहनसुद्धा ते घेऊन आनंदाने घरी परतला. इतक्या दिवसानंतर सोहन आल्यामुळे ऋषा आनंदात त्याच्या एकदम गळ्यातच पडली. त्याने तिला घडलेल्या घटनेबद्दल काहीच सांगितलं नाही. ऋषाने त्याची बॅग चेक केल्यावर तिला लाकडी बोट दिसला. त्याला पाहून ती बोलली, "आता वस्तूचं काय अकाल पडला का तुझ्या दुकानात जे तू हा सपाट बोट घेऊन आलास?" सोहन त्यावर हसून बोलला, "आता तू बघ या सपाट बोर्डावर माझी कलाकृती कशी काढतो ते." त्यावर ती बोलली, "असू दे, आधी मला सांग माझं सरप्राईज कुठे येते?" सोहनने तिला त्यांच्या लाँग व्हॅकेशन टूरबद्दल सांगितलं आणि ठरल्याप्रमाणे ते दोघेही छान फिरून आले. आल्यानंतर सोहनने त्या लाकडी बोर्डावर काही दिवसातच एक सुंदर नक्षीकाम करून एका हसऱ्या मुलीचं चित्र काढलं आणि खाली तिला नाव दिलं, चित्राक्षी. ते चित्र पाहून ऋषाला सुद्धा ते खूप आवडलं. सोहनने ते त्याच्याच रूममध्ये लावलं जिथे आधी चित्राची पेंटिंग लावली होती. असंच दिवसामागून दिवस गेले आणि दोघांच्या संसारवेलीवर त्यांना एक गोंडस कन्यारत्न प्राप्त झालं. तिचं त्यांनी नाव ठेवलं सुरुची. लाडाने तिला ते सुरू म्हणायचे. काही दिवसानंतर मग एका सकाळी सोहन ऑफिसमध्ये गेला. ऋषा तिच्या 1.5 वर्षाच्या मुलीला जेवण देण्यासाठी तिच्या मागे मागे जाऊ लागली.
आता पाय फुटल्यांपासून छोटी सुरू दिवसभर इकडे तिकडे दुडू धावायची. ती तशीच पळत तिच्या बाबाच्या रूममध्ये गेली. तिच्या मागे ऋषा प्लेट घेऊन आली. तिथे सुरू बसून हसत बडबड करत खेळू लागली. ऋषा तिला बोलली, चला ममम कोणाला करायची? सुरूला करायची का? सुरूचं लक्ष मग तिच्या मागे चित्राक्षीच्या फ्रेमकडे गेलं आणि तिच्याकडे हात करत ती हसू लागली. ऋषाला ते पाहून कौतुक वाटलं आणि तिने विचारलं, कोण आहे ग सुरू ते? आणि तिने सुद्धा फ्रेमकडे बघितलं. फ्रेममधल्या मुलीचे डोळे हसून एकदम चमकले आणि ते बघून छोटीशी सुरू बोबड्या स्वरात म्हणाली, चित्राक्षी. समाप्त. तर मित्रमैत्रिणींनो, चित्राची ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा. आणि ही कथा आवडली असेल तर तुमच्या जास्तीत जास्त मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका. आमचा कथालेखन हा चॅनल आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवाराला सुद्धा सबस्क्राईब करायला सांगा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. पुन्हा भेटूया अशीच एक सुंदर आणि नवीन कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.